नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा मेसचा व्यवसाय करताय का, किंवा तुम्ही गृहिणी आहात का, तर नक्कीच चपाती भाकर बनवण्यात तुमचा खूप जास्त वेळ जातो. पीठ मळण्यापासून ते लाटण्यापासून अगदी भाजेपर्यंत खूप तासांचा वेळ जातो. तर त्या खूप तासांचा कालावधी काही मिनिटात हे काम कसं उरकावं यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आपण जाणून घेऊया. ताई, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी कविता वाळुंज, नरेगाव, मानाजीनगर, कुटेमाळा इथे राहते. श्री कंट्रोल चौक मध्ये माझं हॉटेल आहे. तुमचा हॉटेलचा बिझनेस आहे का? हो, आमचा हॉटेलचा बिझनेस आहे. अच्छा, ते आता तुम्ही हे श्रीराम सोल्युशन्स कडून चपाती मशीन घेतली, हो, कसा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. आपला वेळ वाचतो अच्छा, आणि काम पटकन होतं. हा. आणि मशीन मध्ये आता नक्कीच तुम्ही गृहिणी आहेत, तुम्हाला माहित असेल की आपला चपाती भाकरी जे काय असेल, पीठ मळण्यापासून लाटण्यापासून ते भाजीपर्यंत खूप जास्त वेळ जातो. खूप जास्त वेळ जातो, खूप मेहनत करायला लागती. हो, अगदी. तर आपले कष्ट पण वाचतात, काम पण पटकन होतं हा. आणि कस्टमर पण नाही का आपल्याला हँडल करायला. हो हो हो, आता ते आपला खूप वेळ जातो. तर या मशीनने तुमचा वेळ वाचवण्यात मदत केली का? हो, खूप मदत केली. मदत केली. खूप मदत. तुम्ही नेमकं मशीनवर काम कसं करता? मशीनवर काम म्हणजे असं काही त्याला जास्त काही प्रोसेस करायला लागत नाही. आपलं पाणी घे, पीठ मळायचं, मशीन मध्ये चपात्या काढायच्या आणि आपल्या नॉर्मल गॅसवर भाजायच्या. त्याच्यामुळे आहे ना, असं वाटत पण नाही का ही चपाती आपण हाताने नाही लाटली किंवा मशीनवर केली. बरं. अगदी हाताचीच चव आहे त्या भाकरीला, चपातीला. म्हणजे मशीन मध्ये करून सुद्धा आपल्या नेमकं हातासारखे हाताचीच चव आहे. काय म्हणता? हो, हा. आता काय आहे ना, आपण हाताने ज्या भाकरी चपाती जे काय असेल ते बनवतो, तर त्याचा कधी आकार कमी जास्त होतो, कधी भाजण्यात करपते किंवा वेगवेगळं काही होतं. तर या मशीन मध्ये तसं काय होतं का? नाही तसं तो विश्वास नाही काही. नाहीये. नाही, प्रत्येक चपातीचा भाकरीचा आकार सेमच आहे. सेमच येतो. तुम्ही आता बोलत बोलत म्हणलं तुमचा हॉटेलचा व्यवसाय आणि तुम्ही ही मशीन घेतली, या मशीन बद्दल काय सांगाल? कधी घेतली होती मशीन तुम्ही? ही मशीन आम्ही आता मशीन घेऊन आम्हाला 2 वर्ष झाल्यात. बरोबर. कामगारांच्या प्रॉब्लेममुळे आम्ही मशीन घेतली होती. बरोबर आहे. तर आता आम्हाला मशीनमुळे इतका फायदा झालाय ना, तर कामगारांच्यावर अवलंबून नाही राहायला लागत. हो, म्हणजे आधी तुम्हाला तुमच्या हॉटेलचा बिझनेस असल्यामुळं भाकरी करण्यासाठी जास्त लेबर लागायचं. हो, आणि आता ही मशीन घेतल्यापासून तुमचा वेळही वाचतोय आणि लेबरही वाचतोय. लेबर बी असतात. बरोबर. ही मशीन काम कसं करते नेमकं? प्रोसेस काय याची? आता हे पीठ मळून घेतलंय आपण पहिलं. हा आता हे असा उंडा करून घ्यायचा. हा हा मग हे इथं मशीन मध्ये असं ठेवायचं. हा हा हे बटन आहे, स्टार्ट करायचं, हा ते खाली करून घ्यायचं. हा हा आता रेग्युलर आपल्या भाकरी बनायला चालू झाल्या. भाकरी बनवायला चालू झाले. आता बोला. हे आपल्या अशा ताटावर टाकून घ्यायच्या एकदम. बरोबर आहे. मग तुम्ही पाहिजे तसे शेकू शकता. बरोबर आहे. हे आपल्या हातावर सुद्धा नाही का बायका लाटताना थापताना एवढी गोल येत नाही, पातळ येत नाही. बरोबर आहे. ही एकदम पातळ, गोल हा. आणि अगदी नाही का आजीच्या हाताची भाकरीची याला सर म्हणलं तर कमी पडणार नाही. बरोबर, क्या बात आहे. बघू शकता प्रेक्षकांनो, अगदी गोल अशी भाकर आपण ह्या मशीन मध्ये तयार झाली आणि एकदम पातळ भाकर आहे, एकदम म्हणजे सॉफ्ट आहे एकदम. आता आपण ह्या मशीनची प्रोसेस बघितली, पण एका तासाला ही मशीन किती भाकरी काढू शकते? आता ही मशीन ही सगळ्यात छोटी मशीन आहे आपली. ओके. तर ही 200-250 भाकरी काढू शकते एका तासाला? एका तासाला. आणि आणखी एक मशीन आहे 300-350 काढू शकते. बरोबर. आणखी एक आहे ती 700-750 काढू शकते. आणि एक आहे ती 1000 भाकरी काढू शकते तासाला. म्हणजे मशीनच्या प्रकारामध्ये अगदी 200 पासून ते 1000 पर्यंत एका तासाला भाकरी काढू शकतो. काय म्हणता? हो. आता ही मशीन मध्ये जी भाकर बनते, तिचा पोत किंवा चव, तिचा आकार आपण घरी बनवतो तशा भाकरी सारखं येतं का? अगदी म्हणजे तुम्ही विचारलं ना हा प्रश्न, तर तो काही हे नाहीये. आपली घरची भाकर आणि ही मशनीवरची भाकर, हिच्यात खाताना तुम्हाला फरक सुद्धा कळणार नाही. काय म्हणता? तेवढं म्हणजे मऊ लुसलुशीत, त्याला पापुद्रा, फुगती पुरी सारखी टम. म्हणजे खाताना तुम्ही नाही जेस करू शकत ही भाकर घरी बनवलेली का मशीनवर बनवलेली. चवीबद्दल काय सांगाल? चव तर म्हणजे हाताचीच चव आहे तिला. काय म्हणता? आता मी पहिलंच सांगितलं म्हणजे नाही का आजीच्या हातची भाकरी म्हणता ना, बरोबर, अगदी तीच चव आहे ह्या भाकरीला. बरोबर बरोबर. ह्या मशीन मध्ये आपल्याला पाहिजे तेवढी जाड किंवा पाहिजे तेवढी पातळ भाकरी बनवता येऊ शकते का? हो, याला हे सेटिंग आहे इथं. अच्छा,
मग तुम्ही पाहिजे तसा थिकनेस ठेवू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमच्या मनावर येते. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर जड भाकर पाहिजे असेल तर जड सुद्धा बनवू हो, शकता. इथं त्याला सेटिंग आहे. अच्छा, आणि पातळ पाहिजे असेल तर पातळ सुद्धा बनवू हो. शकता. बरं, आता जसं आपली रिक्वायरमेंट असती तसं कुठे कुठे भाकरी आपल्याला मोठ्या पाहिजे असतात, कुठे कुठे लहान पाहिजे असतात, तर साईज बद्दल काय सांगाल? साईज बद्दल मग तुम्हाला ही डाय चेंज करायला लागते. अच्छा, हे काय डाय म्हणजे काय असतं हे? मग याच्यावर भाकर तुमची कटिंग, म्हणजे आपली भाकर याच्यावर कटिंग होती. बरोबर. हा. मग ही तुम्ही 9 इंचाची लावू शकता, बरोबर. 12 इंचाची लावू शकता, 11 इंचाची लावू शकता, अच्छा किंवा 10 इंचाची लावू शकता. अच्छा, म्हणजे याच्यात 4-5 साईज, जशी साईज पाहिजे हो. तुम्ही तसं. 13 इंचाची पण आहे, म्हणजे तुम्हाला अगदी मोठी पाहिजे तवावरून हा. तर 13 इंचाची लास्ट साईज आहे. म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, जशी साईज पाहिजे हो. ती बनवू शकता. बनवू शकता तुम्ही. ह्या मशीन मध्ये आपण भाकरी सोबतच आणखीन काय काय बनवू शकतो? कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाकरी बनवू शकतो? आपण याच्या ज्वारीची भाकर बनवू शकतो, बाजरीची बनवू शकतो, तांदळाची बनवू शकतो, नाचणीची बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला जी भाकरी पाहिजे, अगदी तुम्ही वरईच्या तांदळाची उपवासाची भाकरी म्हणलं तरी याच्यात बनवू शकता. काय म्हणता? हो. म्हणजे बघू शकता प्रेक्षकांनो, अगदी ज्वारीची किंवा बाजरीचीच नाही तर तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी अशा खूप साऱ्या प्रकारांच्या भाकरी सुद्धा या मशीन मध्ये आपण बनवू शकतो. आता ही मशीन आहे, शेवटी नवीन माणसाने मशीन घेतली तर ते वापरणं अवघड आहे की सोपं आहे, काय सांगणे? मशीन एकदम सोपी आहे. म्हणजे नाही का, अगदी शिकलेल्या माणसापासून अडाणी माणसापर्यंत ही मशीन तू वापरू शकतात. याला काहीच नाही, एक बटन आहे ते चालू करायचं. इथं थिकनेस साठी दिलेले आहे, तुम्ही जाड पातळ करू शकता. म्हणजे नाही का, त्याला काही असं विशेष नाहीये का बाबा त्याला शिकलेलंच पाहिजे किंवा काय, असं काहीच नाही त्याला. कोणी पण वापरू शकते ही मशीन. अगदी म्हणजे 60 वर्षाची आजी सुद्धा मशीन वापरू शकते. काय म्हणता? हो, म्हणजे मशीन वापरणं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. ताई, तुम्ही मशीन कधी घेतली होती? मशीन घेऊन 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं. तर आता मशीन घेतलं म्हणल्यानंतर नक्कीच मशीन मध्ये बिघाड ते होतं. तर हे श्रीराम फूड सोल्युशन्स यांनी मशीन घेतल्यानंतर सर्व्हिस कशी आहे? सर्व्हिस छान आहे त्यांची, सर्व्हिसला काही प्रॉब्लेम नाही. मशीनला तर तशी काही प्रॉब्लेमच येत नाहीये. पण जरी आला तरी आपल्या एका कॉलवर ते लोक आपल्यापाशी येतात. म्हणजे आपल्याला अडचण नाही येऊन देत काही. जरी मशीन एकतर का त्रासच देत नाही, जरी त्रास दिला तरी ते एक कॉलवर रिस्पॉन्स देतात. हो. आता ही मशीन आपल्या घरगुती लाईटवर चालते, म्हणजे सिंगल फेजवर चालते? सिंगल फेजवर चालते. म्हणजे आपण अगदी घरातल्या साध्या कुठे पण चालवू शकता तुम्ही, साध्या बोर्डवर सुद्धा चालवू शकतो. आपला घरगुती मीटर असतो त्याच्यावर चालते, हिला काहीच प्रॉब्लेम नाही मशीनला. लाईट जास्त लागत नाही. लाईट जास्त लागत नाही, सिंगल फेजवर चालू. सिंगल फेजवर. ताई, आता ही मशीन घेतली आपण, पण ह्याच्यात वेळ, मेहनत, लेबर वाचतं का नेमकं? आपला वेळ वाचतो, लेबर वाचतं, मेहनत वाचती. कारण पीठ मळून घेतो आपण, याच्यात टाकतो, बरोबर 5 मिनिटात आपल्या 10-20 भाकरी निघतात. बरोबर. आपण तासाला याच्यात 200-250 भाकरी काढतो. काय म्हणतो? हो. आणि एकदम काढून घ्यायच्या, ताटात ठेवायच्या, आपल्याला पाहिजे तशा भाजायच्या. कस्टमरला गरम गरम भाकरी मिळते खायला. महत्वाचा पॉइंट आहे. हो. नवीन कस्टमर आले तर काही गरम गरम भाकरी पाहिजे नसते, लगेच इथून काढून आपण. आणि लेबर कोण जर करून घ्यायचं म्हणलं तर लेबरचं कसं करून ठेवतात, म्हणजे आपण कस्टमरला गरम भाकरी देऊ शकत नाही. बरोबर आहे. तर तो एक आपला फायदा आहे, आपण कस्टमरला गरम भाकरी देऊ शकतो. आता एक बाई 4 बायका तासाला 100 भाकरी करू शकत नाहीत. हो, बरोबर आहे. तर इथं एक मशीन तासाला 100 भाकरी करून देऊ शकते. तर या मशीन मध्ये किती प्रकार आहेत? ह्या मशीन मध्ये 3 ते 4 प्रकार आहेत. 3 ते 4 कसे कसे ते प्रकार? आता ही सगळ्यात छोटी आहे, हिच्यापेक्षा दुसरी एक मोठी येते. अच्छा. तिच्यापेक्षा एक मोठी आहे, आणि एक सगळ्यात मोठी, म्हणजे तिच्यात 1000 भाकरी निघतात तासाला. 1000 भाकरी. 800 ते 1000 निघतात. तर ही आहे श्रीराम फूड सोल्युशन्स यांची भाकरी बनवण्याची मशीन. याच्यामध्ये अगदी एका तासाला 200 ते 250 भाकरी पासून अगदी 1000 भाकरी एका तासाला बनवण्यापर्यंतच्या मशीन्स अवेलेबल आहेत. आणि भाकरी एकदम मऊ, पातळ, चवीला एकदम आपण घरच्या भाकरी खातो तशा भाकरी. आणि तुम्हाला ची साईज तुम्हाला जशी पाहिजे तशी, जड असो पातळ असो, तुम्हाला ऍडजस्ट करता येणार आहे. साईजमध्ये सुद्धा म्हणायचं झालं तर अगदी 9 इंचापासून ते 13 इंचापर्यंत भाकरी सुद्धा तुम्हाला बनवता येणार आहेत. एकदम ताई आता बोलता बोलता म्हणले की आजीच्या भाकरीची चव असते, अगदी तशा चवीच्या भाकरी या मशीनमध्ये बनतात. तुम्हाला ही मशीन खरेदी करायची का? तर स्क्रीनवर श्रीराम फूड सोल्युशन्स यांचा नंबर चालतोय. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.